we had last time in our meeting आम्ही चालले की with regards to NEP सो न्यू एड्युकेशन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी जी आहा ते पॉलिसीचेर आतां कितली बजट घातलां कितें करपा प्लॅन आहा केन्ना इम्प्लिमेंटेशन जातलें हें सगळीं क्वेश्चनी जाल्लीं आनी तेजेर आज डिस्कशन करुया म्हूण हाव वी कूड फायंड आउट वेर दे हॅव गॉन रॉंग इन देयर एस्टिमेट्स हाव दे एस्टिमेट्स कुड हॅव बीन बेटर आनी सॅडली चोवपाक गेले जाल्यार वन थिंग इज दॅट वी आर नॉट कम्प्लायींग with the new education policy. On paper, we have said we are going to start compliance. आम्ही national education policy follow करतले at foundation stage. म्हणजे 3 years to 8 years, nursery to 3rd standard. हे जे आहा हे implement करतले. पण हे implement करपाक जे आमगेले सध्या rules आहे, education rules आहे, ते आम्ही amend करपाक जाय. ते अजून आम्ही amend केले ना. जे framework आ, education framework आ, ते रुल्सांक घालपाक जाय, ते अजून केले ना. 2 कोटी बजेट दवरल्या ओनली 2 crores बजेट अँड दॅट टू फॉर एकेडॅमिक सपोर्ट म्हणजे 2 कोटी एकेडॅमिक सपोर्ट फॉर नर्सरी जालें ना नाव वी आर ओनली लुकिंग एट नर्सरी आनी नर्सरी जी आहा ते सगळे रेजिस्टर्ड आहे पयलीं गव्हर्मेंटा अंडर असो न्हय न्हू तांकां सगळ्यांक रेजिस्टर करपाक लायले जितली नर्सरी रेकॉग्नायज करपाक जाय पूण तांकां रेकॉग्नायज करपाक जाय जाल्यार एक स्ट्रक्चर आसपाक जाय न्हू क्लासरुमा सायज आसपाक जाय कितली आहा हाव यू आर गोइंग टू डू कांयच ना नथींग इज बीन गिवन सो सांगलां सो पेरंट्सांक आज कळपाक बरें वयर सकयल जावपाक कांय गरज ना पेरंट्सांक भिवपाची गरज ना NEP इज नॉट इम्प्लिमेंटेड इन गोवा सो आज पयले पाटी पेरंट्सांक भिवपाची गरज ना NEP इज नॉट इम्प्लिमेंटेड इन गोवा NEP एज पर पेपर इज बींग इम्प्लिमेंटेड ओनली इन नर्सरी पूण नर्सरी इम्प्लिमेंट जालें ना तें तुमी खबर आहा इन्फ्रास्ट्रक्चर चड खबर एकेडेमिकली नर्सरी जालें ना कित्याक कायद्या प्रमाणे रुल्स एमेंड केले ना सो रुल्स एमेंड केले ना जाल्यार NEP इम्प्लिमेंटेशन एट नर्सरी जालें ना सो पेपराचेर NEP इम्प्लिमेंटेशन इन नर्सरी चल्ल्या सो बिसायड्स दॅट नथींग इज हॅपनिंग नेक्स्ट इयर 2024 येता म्हणल्यार आमी करतले वॉट दे आर प्लॅनिंग टू डू वेदर दे आर एबल टू गो अप वन स्टेज ओर नो सो दिस वॉज द टोटल डिस्कशन टुडे इट इज अ सॅड स्टेट दॅट 2 crores बजेट हॅज बीन केप्ट फॉर नर्सरी अपग्रेडेशन टिचर्सींक ट्रेनिंग दिवपाक टिचरी अपग्रेड करपाक जावं ते मेकॅनिझम चालू करपाक इन ऑर्डर टू एन्श्योर की 2024 पूण तयार जावपा नाका सो 2 कोटी इज नथींग इफ यू गो आनी 700 सुमार कितें रेजिस्ट्रेशन इल्ली आहा सो 2 कोटी डिवायड बाय 700 केलें जाल्यार कितली पडटा तें तुमी चोवपाचें हाव दे आर गोइंग टू ट्रेन सो बजेट इज व्हेरी लेस बजेट इज लेस इंटेंशन ऑफ द गव्हर्मेंट इज नॉट देर वयल्यान थंय उलयता आसतना कोण तरी उलोवपाक लागलो की आमी जाय तें बरें ही दुसरी BJP स्टेट्स जी आहा ती सोकलार बसता ही 8 पासून लज पासून दिसना एक सांगपा हें अशें सांगता अशें पूण सांगपा तें लज दिसना की दुसरी BJP स्टेटांत ही 8वी कक्षा पासून जमनीर बसता आमी बरे आहा सो दिस इज द टायप ऑफ डिस्कशन दॅट देअर ओन MLAs एंड देअर ओन पीपल आर सेईंग सो लज दिसता सांगपाक की हो सरकार जो आहा डबल इंजीन म्हणून हेंगे इंजीन कितें जालें ती आमकांच खबर ना आनी आय थिंक एड्युकेशन इज नॉट इन गूड हँड्स हे फकत कंपेर करता की आमी बांकार बसता आनी ते जमनीर बसता बुकार कितकोन आनी टिचरी कितकोन रेडी करपा जाय फ्युचरिस्टीक प्लॅनिंग दे डोंट हॅव आनी द होल थिंग इज इट इज व्हेरी डिफिकल्ट द होल टॉपीक इज व्हेरी डिफिकल्ट तें सब्जेक्ट बरो डिफिकल्ट तो NEP इम्प्लिमेंट करपाक सो लेट अस सी नेक्स्ट स्टेप वी हॅव गिवन देम फ्युचर म्हणजे 2024 बजेटाक NEPचेर कितली पयशे घालपाक जाय हें प्लॅनिंग करून हाड म्हणलां वेन वी आर हॅविंग आवर नेक्स्ट मिटींग सो नाव ओनली वी वील स्टार्ट प्रिपेरिंग एंड वी वील ट्राय टू गायड द गव्हर्मेंट वेवर वी कॅन एंड टू गिव देम सम कायंड ऑफ पुश सो दॅट तो पयसो जो आहा आज हिंगा थिंगा घायल्लो परस टू पुट इन टू एड्युकेशन वन इज इन्फ्रास्ट्रक्चर वेन इट कम्स टू इन्फ्रास्ट्रक्चर PWD हॅज टू डू इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटाय ते सो PWD हॅज टू डू एड्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर जाल्यार लेट्स अलॉट 25% ऑफ PWD's budget to put on schools. So they lock करू जाय म्हाका सद्दा. So these are the changes we have proposed. Let us see how it comes out with. Next time we have told that estimate committee is going to discuss on PWD. Next time on PWD proposals and because NEP we are not ready, no. NEP discussion झाले there is nothing much we could take as estimate committee to find out. So next time we are going to PWD and we have asked for a few things from the end. When they were visiting, there are a lot of accidents and law and order situation is going on. What do you like to say? No, accidents problem हे जाल्ल्या की जे भाशेन we have been continuously saying in the assembly also की
men in uniform are violating the laws, and men in uniform are working for the chief minister and the chief minister's party. Very clear. Men in uniform are working for him. जेन्ना ते काम करता जाल्यार तेमकां मागीर कितकोन हें करतलो तूं? हाऊ यू आर गोइंग टू? एंड सिंपल एक्झाम्पल इज युअर डीआयजी सांपडलो, ही देर सो मच ऑफ दीस, पूण ते कांय केलें ना. ही हॅज नॉट बीन थ्रोन आउट. सो आज एक्सिडेंट कित्याक जाता? एक्सिडेंट जाता कित्याक मेन इन युनिफॉर्म आर नॉट देर टू मेक शुअर ट्रॅफिकींग इज सेफ, एवरीथींग इज सेफ. दे आर देर टू गिव तालाव. ते तालाव दिवपाय, ते मशीन घेवनूच आसताय, आनी होच एक्सिडेंट तेंगे मशिनाच वयन जाता. सो द होल प्रॉब्लम इज देर इज नो प्रॉपर अवेरनेस. म्हाका दिसता गव्हर्मेंटान 6 म्हयने ट्रॅफिक पुलिसेक सांगपा जाय, तालाव कोणा दिनाका, ओनली अवेरनेस. कोणें हेल्मेट घालना तेका थांबय, बाबा हेल्मेट घाल रे, इट इज गुड फॉर यू. एक चॉकलेट दी तेका, ब्रिंग अ स्माइल ऑन हिज फेस, आनी कॉमेर्स करचे. चॉकलेटीचे पयशे मोडे, एक कॅडबरी दियाय आनी सांग वेअर युअर हेल्मेट, वेअर युअर हेल्मेट, वेअर युअर हेल्मेट, डोंट वायलेट, डोंट ड्रिंक अँड ड्रायव्ह. आनी अशें करून तालाव दिनाचो 6 म्हयने जर लागले, एंड यू वील सी हाऊ मेनी एक्सिडेंट्स आर रिड्यूसिंग. समवेयर सम थॉट प्रोसेस हॅज टू चेंज. सो दे हॅव टू स्टार्ट गिविंग चॉकलेट्स rather than giving तालाव अँड स्टॉप दिस तालाव मेकॅनिझम. सेफ्टी वीक बी तेणी हे करता ना. ते सेफ्टी वीक करता, तोय एक इव्हेंट न्हू तुगेलो सेफ्टी वीक करपा. तेजेर कितें बजेट घालतातले ते सेफ्टी वीक करपाक. तेमगे कितें तालाव मारता सेफ्टी वीक म्हणल्यार. आनी रातचे बी भोंवता आतां प्युअर, रातचे पिवन दवरपाक तुमी भोंवता, आनी तूं वयल्यान थिंग मागीर हे आपल्यागे बोर्सां घालपाक खबर करताय. हेंगे बरें राज. रातचे मर्सडीज आनी BMW गाडी चॅक करना, कॉमन मॅन बायकार धरतात. BMW आनी हुच्यो आमगे कॉन्स्टिट्युएन्सी काळे आर्स घालून भोंवता मरे. हेंका कापसतात हुंय रे काडपा तेंगेली. टिंटेड ग्लासीस घेवन मुगे कॉन्स्टिट्युएन्सी बाणाल कॉन्स्टिट्युएन्सी भोंवताय सगळे. हांवें आतां नंबरूय दिवपा जाय तुमकां, असेंब्लीत उलयलें मरे. आज पासून कापसतात ना मरे तेंगे. गाट्स दाखय मरे तुमी. अजय देवगनागे मुवी चोयले मू दादा, मुवी चोयन अजय देवगन जाय मरे, ओडाय मरे आनी काडाय हेंगेले. सो सीएमाचे होल्ड ना म्हणटा तुमी, सीएमाचे होल्ड ना म्हणटा होम डिपार्टमेंटाचेर. ना ना सीएमाचे होल्ड ना म्हणून सीएमान मॅन्युप्युलेट केल्लो होम डिपार्टमेंट. होल्ड आनी हुंचो आख्खो सीएमा होमूक घराक वयल्लो आनी होमान उरलो, तेगेले होम जाल्ले आनी ताका लागून murders are taking place. Murders are taking place. What do you like to say? Molestation. द होल प्रॉब्लम टुडे इज सी प्रत्येक घरान मरे आमी चले जे आहा, वी हॅव टू बी एड्युकेटेड टू गिव रिस्पॉन्सिबिलिटी. सेक्स एड्युकेशन जें आसता इट हॅज टू बी गिवन नॉट एट अ लेटर स्टेज. इट हॅज टू बी इन पार्ट ऑफ लायफ करूं जाय. तें रिस्पेक्ट फॉर वुमन हें चालू जावपा जाय, नाजाल्यार this will keep on happening. So somewhere I think we have to change our way of looking at things. Otherwise all these molestations and murders will keep on happening. हुई काय एक फ्री हैंड हा कि तू सुनटलो, गोवा में आके कुछ भी करेगा तो आप तो छूट जाएगा, आप टेंशन ना ले लो. थोड़े दिन के लिए काला आपके ऊपर डाल के चादर डाल के अंदर लेके जाएगा. कौन है अंदर पता नहीं, मगर काला तो डाल के लेके जाएगा. वो चोर है या डुप्लिकेट डमी है वो पता नहीं, मगर लेके तो जाएगा काला डाल के, पैसा देके निकलेगा. आयज माजगांवच्या पीआयचेर इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केलं पोलीस डिपार्टमेंटान. जेन्ना इन कनेक्शन विथ अमित पालेकर ते एविडन्स हे केला म्हणून तुमची कितें म्हणणें हाजेर? अमित पालेकर इज एन एडवोकेट बाय हिमसेल्फ. वाय वील ही गो एंड टेम्पर एनी एविडन्स? सो हे मरे प्रॉब्लम कितें जाल्ले तुमी चोयलें जाल्यार आख्खे आम आदमी पार्टी आहा, कोणा आनी कोणाक त्रास करता ते केन्ना चोयलें तुमी? आनी कोणाकूय आज गोंया हुचे दुसरे पार्टीचे लिडरान कोणाकूय हे केले कितली आहा मरे? दिल्ली म्हूण तूं चोय, तूं आम आदमी पार्टीचे लिडर भितर जेली ना. म्हणजे चोर म्हणटाय ते आम आदमी पार्टी, मनीस सिसोदिया चोर, हे सगळे आमी चोर आनी आमकां भितर गायले. सो दॅट द प्रॉब्लम इज नॉट दॅट. द प्रॉब्लम इज आम आदमी पार्टी इज द ओनली पार्टी हियर हू इज गोइंग टू कॅच देम. हेमकां धरून मरे फुगार करपी फकत एकूच पार्टी आहा, कोण कॉम्प्रोमायज जावपा ना. सो ताका लागून हे आतां हुंय जाल्यार हुंय सगळ्यांक टायट करपा सोदता. इलेक्शन येता न्ही, सो दे डू नॉट वॉन्ट अस टू बिकम वॉसिफरस. हुंय काय इंगेज करपा सोदता. सो अमिताकूय तेमी आतां तशें करून केला. आणि एक इशू म्हणटा पळय तो वन नेशन वन इलेक्शन्स. हाऊ डू यू सी दिस? हाऊ डू यू रिएक्ट? सी वन नेशन वन इलेक्शन हे म्हूण कॉन्स्टिट्युशनाक घुसता. म्हणजे आमी एक व्हडलें लेटर घेवन वचपाचें भितर. ZP हुंच सिंबल रे, MLA हुंच सिंबल रे, MP हुंच सिंबल रे, पंचायत सरपंच नाजाल्यार सगळे एक हेजेर जालो ना. ओगली इलेक्शनां बराबर. सो मागीर कितलो वगत लागतलो भितर वचपाक? एंड इज इट पॉसिबल?
Is it possible? So this is only uspaवड करपाक. The entire focus, I think, is diverted toward this topic, so that the actual focus which is there, India economy जी आहा, इंडियाचो ग्रोथ जो आहा, जो जावपाचो आहा, तो जायना, जी म्हारगाय जी आहा, ताजी फोकस डायवर्ट करपाक. आज जी म्हारगाय जी सिलिंडर वाडोवन पयशे वयले आनी आतां 200 देंवयले. सो हे जो प्रोसेस आहा, पयशे लुटपाचो प्रोसेस, जी स्ट्रॅटजी ऑफ स्टिलिंग फ्रॉम अ कॉमन मॅन, ही स्ट्रॅटजी जेन्ना लोकांक कळटा ती दांपपा जाय जाल्यार असल्यो गोश्टी आमी चालू केल्यो. वन नेशन वन इलेक्शन. Why the ministers are supporting like Kabra, Sudhin Davlikar? See, the problem is all these years they have never thought about one nation, one education. हे तेमगे philosophy जायना. So then finally what they have to do? They have to all support. They are part of the team. They are part of the team. तेंक काळजाचो तेमकांय जाय one nation, one education. तेमकां जायना न्ही करपाक. So what they will do? They have to support. One nation, one education लेता हे one nation, one election. अरे one nation, one education करपाची गरज आहा. One nation, one education is the need of the hour. Education आसल्यारूच नेशन डेव्हलप जातलें आनी नेशनाक कळटलें हुंच सिंबलाचे कोणा वोट मारपा जाय तो. तुमी एडुकेटू करना जाल्यार आख्या पपेलाचेर मागीर आम आदमी पार्टीक सगळे वोट मारून तुमकां घडयल्यार कितें करतले. झाडवा सिंबलाचे मारीत रावपाचें सगळ्यांक. एड्युकेशन कोणाक ना म्हणटात. ना एड्युकेशन ना म्हणून द गव्हर्मेंट ऑफ द डे इज ओनली ट्रायंग टू ब्लफ द पीपल. हो ब्लफ करपाचो सरकार आनी ब्लफ करून लोकांक डायवर्ट करपाचो. टोमाटां प्रायस, गॅसी प्रायस हे कितून लोकांक फुटयताय हो करपाचो सरकार. सो दॅट इज द रिजन इन्स्टेड ऑफ डुईंग वन नेशन वन एड्युकेशन दे आर ट्रायंग टू डायवर्ट इट टू वन नेशन वन इलेक्शन. सो दिस इज ऑल ट्रायंग टू जस्ट डायवर्ट द फोकस आनी मागीर झूप करून डिसेंबरान इलेक्शन म्हणून सांगतले. इतलें आनी काय ना. There is one more topic, the debate is going on. The name India should be Bharat. What do you like to say about that? So प्रॅक्टिकल आसपा जाय न्ही. एज पर द कॉन्स्टिट्यूशन जरी तरी एक रेजोल्युशन घालून एश कोन्न जर तरी इंडियन नांव भारत चेंज करपा जाता आशिल्लें जाल्यार तेश कोन्न नांव सदां येवन चेंज करता आशिल्लें. देर इज एवरीथींग दॅट इज गोइंग टू चेंज. म्हणजे प्रत्येक करन्सी कोलॅप्स जाली आमगेली. हां 500 रुपये 2000 ते सगळे सोड 10 रुपया नोट सगळ्याचे इंडिया आहा मरे सगळे कोलॅप्स जाले. सो डज इट मेक सेन्स दीस हो आख्खो आतां आज तेमी सडनली दे गॉट पॅनीक with the formation of India. With the formation of India ते इतली पॅनीक जाले. सो तो इंडियाचे जो फोकस आशिल्लो फॉर्मेशन ऑफ दीस महागठबंधन जो अलायन्स जाल्ली तो फोकस तेजेसून डायवर्ट करपाक कितकोन करतले. एक टॉपिक पावना. वन नेशन वन इलेक्शन एक टॉपिक जालो. इंडिया भारत 2 टॉपिक जाले. फोकस डायवर्ट करपाक सगळो फोकस डायवर्ट करपाक. कित्याक नाजाल्यार इंडियाचे फोकस वयतलो आनी इंडिया एलायन्साचे फोकस वयता. जितलो टायम इंडिया एलायन्साचे वयतला तितली इंडिया एलायन्स इज बिकमिंग स्ट्रॉंगर. So this was the whole agenda, strategy to focus and divert everything, change korba. So I think somewhere people of Goa and people of India needs to understand and will understand. It's just the matter that everybody comes united together and tries to understand ki amka day to day basis kiti jay. Amka day to day basis we need to have a common good living. अ गूड क्वॉलिटी लिव्हिंग आसपाची गरज आहा. ते क्वॉलिटी लिव्हिंग करतलो जाल्यार गूड एड्युकेशन जाय आमगे भुरग्यांक, गूड हेल्थ सर्विसीस जाय, गूड बेनिफिट्स जाय विच द गव्हर्नमेंट नीड्स टू गिव अस. आनी आमगे मॉड्युल्स ऑलरेडी प्रूव्ड आहाय डेली. सो असल्यो मॉड्युल्स जरी तरी दुसऱ्या गव्हर्नमेंटा कडेन थोडे मॉड्युल्स जाय. सगळ्यांगेले कंबायंड मॉड्युल्स करून बरो एक कॉमन अजेंडा केलो फॉर इंडिया. आय थिंक इंडिया इज गोइंग टू बी दी नंबर 1 and we need to all work to make India number 1.